8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी लागणारे सूत्रसंचालन लिहून घ्या। सुरुवात करताना सूत्रसंचालक स्वागत व सुरुवात करतो। नमस्कार आणि शुभ संध्या। आजचा दिवस आहे महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या योगदानाचा आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा। मी या ठिकाणी आपलं नाव घ्यायचं आहे। आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते जागतिक महिला दिन या विशेष सोहळ्यात। जगातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। मग ते विज्ञान असो, शिक्षण असो, कला असो किंवा उद्योग असो, प्रत्येक ठिकाणी महिलांचे योगदान अनमोल आहे। आज आपण या कार्यक्रमातून महिलांच्या संघर्षाला सलाम करू आणि त्यांच्या यशाचा उत्सव साजरा करू। त्यानंतर दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदन घ्यायचं आहे। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने आणि ईशू स्तुतीने करणे आपली परंपरा आहे। त्यामुळे मी आमच्या मान्यवरांना विनंती करते की त्यांना दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करावी। दीप प्रज्वलन झाल्यानंतर सरस्वती वंदन गाणे होईल। प्रमुख पाहुण्यांची ओळख आणि स्वागत। आजच्या या विशेष सोहळ्यासाठी आपल्या सोबत काही मान्यवर उपस्थित आहेत। मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते। मान्यवरांची नावे घ्यायची, त्यांचा थोडक्यात परिचय द्यायचा आहे। आता मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते फुलगुच्छ किंवा स्मृतिचिन्ह लिहून त्या ठिकाणी त्यांची देण्याची व्यवस्था करायची आहे। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण या ठिकाणी होईल। महिला सशक्तीकरणाबद्दल बोलण्यासाठी आणि आजच्या दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी मी आमच्या प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करते। त्यांचं नाव घ्यायचं आहे। प्रमुख पाहुण्यांचे भाषण या ठिकाणी होईल। विशेष सन्मान आणि पुरस्कार वितरण सुद्धा होईल। आज आपल्या समाजात आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान करणार आहोत। त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे। मग या ठिकाणी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करायचं आहे, त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही ठेवला असेल तर तो कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे। महिला दिनाचा आनंद साजरा करताना आपला कार्यक्रम अधिक रंगदार करणारे काही सुंदर सांस्कृतिक सादरीकरण आपल्या समोर होणार आहेत। नृत्य, गाणे, नाटिका असेल किंवा इतर काही छोटे कार्यक्रम या ठिकाणी सादर होतील। त्यानंतर प्रेक्षकांसाठी सहभाग व खेळ। महिला दिन हा केवळ भाषणाचा कार्यक्रम नाही तर एक आनंदाचा उत्सव आहे। म्हणूनच आपण सर्वांसाठी एक छोटा खेळ किंवा प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत। जर खेळ किंवा स्पर्धा असतील तर त्याची माहिती द्यायची आहे, सहभागींचे स्वागत करायचं आहे, शेवटी आभार प्रदर्शन करायचं आहे। प्रत्येक सुंदर गोष्टीला पूर्णविराम असतो। तसाच आपल्या या कार्यक्रमालाही समारोप करण्याची वेळ आलेली आहे। त्यानंतर मी सर्व उपस्थित मान्यवर, कलाकार, संयोजक आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानते। हा दिवस केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित नसावा तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या समान हक्कासाठी कार्य केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे। याच सकारात्मक विचारांसह मी आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची घोषणा करते। धन्यवाद। शेवटी कार्यक्रमाचे संगीत, समारोप गीत किंवा राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करायची आहे। टिप घ्या कार्यक्रमासाठी। थोडक्यात कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार स्क्रिप्टमध्ये आवश्यक बदल करून घ्यायचा आहे। सन्मानित महिला किंवा प्रमुख पाहुण्यांच्या नावाचा अद्ययावत माहिती ठेवायची आहे। वेळेचे योग्य नियोजन करावे जेणेकरून कार्यक्रम सुरळीत पार पडेल। हा कार्यक्रम उत्साहात पार पडो आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचो। एवढे बोलून 2 शब्द संपवितो। जय हिंद। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन सूत्रसंचालन असेल, निबंध, भाषणे पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा।